आज माझ्या बाळाचा शाळेचा पहिला दिवस. आज पहिल्यांदाच पिहू माझ्यापासून दूर जाणार हा विचार करूनच कसं तरी होत होतं. नमस्कार, मी आदिती तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर पिहूचा हा स्कूलचा पहिला दिवस. आज मी तिला स्कूलसाठी लवकरच तयार केलं आणि त्यानंतर मी बनवणार होते तिचा टिफिनसाठी मी बनवणार होते मसाला इडलीचं बॅटर मी काल रात्रीच बनवून ठेवलं होतं. त्यास डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले होते आणि त्यानंतर ते मिक्सर ग्राइंडरमधून काढून फर्मंट होण्यासाठी रात्रभर ठेवलं आणि मग सकाळी मी तिचा टिफिन बनवला. नाश्त्यासाठी तिला मी त्याच पिठाचा डोसा बनवून दिला होता आणि नंतर मग तिचा टिफिन पॅक केला. टिफिनमध्ये मसाला इडली बनवली आणि त्यासोबत चटणी बनवलेली आहे ओल्या खोबऱ्याची. तिला आवडते, ती खाते. त्यानंतर मग तिची मी बॅग पॅक केली. तर बॅगमध्ये देते आहे मी त्याच्यासोबत टिफिन आणि वॉटर बॉटल. एकच बुक देणार आहे आज, त्यासोबत हँकी आणि एक एक्स्ट्राचा ड्रेस. त्यानंतर मी तिला स्कूलमध्ये नेऊन सोडलं. स्कूलमध्ये जाताच ती मला बाय पण नाही केली. खूपच आनंदी झाली होती. तिथे खेळायला खूप सारे टॉयज आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या. तर ती गेल्यास तिने खेळायला सुरुवात केली छान. आणि मग तिच्या मॅम पण बोलल्या मला की तिला जास्त बाय वगैरे करू नका, तर ती थांबणार नाही, तिचा फर्स्टच डे असल्यामुळे. मग तिथेच एका बाजूला थोडंसं उभा राहून मी तिचा एक व्हिडिओ काढला आणि एक 5-10 मिनिटं थांबले होते तिथे. तिथून परत घरी येताना माझे पायच उचलत नव्हते. आपण जेव्हा स्कूलमध्ये एक्झाम द्यायला जायचो तेव्हा जसं आपल्या पोटामध्ये गोळा यायचं, आज तसंच मला काहीसं होतं आहे. आणि तिला स्कूलमध्ये सोडून मग परत आले मी घरी आणि 2 तासानंतर परत तिला घ्यायला गेले. स्कूलमध्ये गेले मी, तिथे बाहेरच उभी राहून पाहत होते मी ती खेळते की काय करते. छान खेळत होती, पण जेव्हा मी गेले ना, मला पाहताच तिने रडायला सुरुवात केली. माझे पण डोळे भरले होते. काय करणार, शेवटी आईचं काळीज. मग त्यानंतर तिला घेऊन आले मी घरी आणि येताना एक चॉकलेट घेऊन दिलं. मग ती खूपच आनंदी झाली. तिला म्हटलं, उद्या आपण परत स्कूलला जायचं का? तर हो म्हणे. तिथं तिला खेळायला खूप सारे टॉयज वगैरे होते आणि वाळू वगैरे आहे. तर तिला खूपच मस्त मजा आली आणि ती म्हणे मी उद्या पण जाणार स्कूलमध्ये. तर थँक्यू सो मच. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. थँक्यू सो मच.